मित्रांनो, हल्ली तुमचं कसं झालंय ना, एआयचा वापर तुम्ही गाणं लिहिण्यासाठी पण करायला लागलेला आहात. एआय तुम्हाला हवं ते द्यायला लागलेलं आहे. एक कंडिशन दिली, एक सिच्युएशन दिली की गाणं तयार होतं. पण एखादं गाणं तयार होताना गीतकार, खरा गीतकार किती उत्तम प्रकारची आणि किती कष्ट करून मेहनत घेतो हे सांगण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे ही गुलाबी हवा या गाण्याची जन्मकथा. झालं होतं असं की गोलमाल चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू होती. दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर होते आणि त्यांनी या चित्रपटाकरता गुरु ठाकूर यांना गाणं लिहायला सांगितलेलं होतं. त्यानंतर बरेच दिवस गेले आणि अचानकपणे गुरु ठाकूर यांना ज्ञानेश भालेकर यांनी पुन्हा फोन केला आणि सांगितलं, अरे गुरु, उद्या नॅशनल पार्कची शूटिंगची डेट घेतलेली आहे, नॅशनल पार्क बुक केलेलं आहे आणि नायिकेचं इंट्रोडक्शन असा सीन आहे आणि त्यावेळेला मला गाणं हवं आहे. त्यावेळेला गुरु ठाकूर हे मालिकेच्या लिखाणामध्ये व्यस्त होते, पण गाणं द्यायचंच होतं. त्यामुळे त्यांनी पंडित रविशंकर यांचं सतार वादन ऐकायचं ठरवलं. आणि ज्या वेळेला त्यांनी मारवा हा राग ऐकला त्यावेळेला त्यांना हाय श्वासातही ऐकू ये मारवा ही ओळ सुचली आणि त्यानंतर पुढची ओळ लिहिली गेली, ही गुलाबी हवा वेड लागी जीवा. तार छेडी कुणी असा जो त्या गाण्यामध्ये उल्लेख आहे ना, तो सुद्धा उल्लेख हा सतार वादन ऐकूनच त्यांना सुचलेला आहे. म्हणजे बघा, पंडित रविशंकर यांचं सतार वादन गुरु ठाकूर यांनी डोळे मिटून शांतपणे ऐकलं आणि त्यातून काही क्षणातच गाण्याचा जन्म झाला. याच्या मागची आणखीन एक हकीकत अशी आहे की संगीत अवधूत गुप्ते यांचं होतं. गुरुनी अवधूतला हे गाणं लिहिण्याआधी फोन केला आणि विचारलं की आधी तुझी चाल तयार आहे आणि मग मला शब्द लिहायचे आहेत का आधी मी शब्द लिहिणार मग तू चाल देणार? अवधूत गुरु ठाकूर यांना म्हणाला की तू आधी शब्द लिही मग मी चाल देईन आणि मग हे गाणं तयार झालं. ही सुद्धा त्याच्या मागची एक हकीकत आहे. कसा वाटला किस्सा? अशा गाण्यांच्या जन्मकथा तुम्हाला आवडतात ना? कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहा बरं.